अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा श्रावण मासातील पहिला गुरुवार। खरं तर गुरुवार म्हटला की सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस, कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस। गुरुवारचा दिवस हा श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे आपल्या गुरूंसाठी समर्पित आहे। तसंच गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी विष्णूंसाठी सुद्धा समर्पित आहे। म्हणून मार्गशीर्ष महिन्यात आपण जे व्रत धरतो ते गुरुवारच्या दिवशी धरतो। बघा हा श्रावण महिना आहे। श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी, पूजा पाठ करण्यासाठी, व्रत वैकल्य करण्यासाठी, उपासना करण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा संपूर्ण श्रावण मास अत्यंत पवित्र मानला जातो। या महिन्यातील प्रत्येक दिवस हा सेवा करण्यासाठी विशेष असतो। आज श्रावणातील पहिला गुरुवार, बघा खूप मोठा दिवस, मोठा योग आहे। आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। ज्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाहीये, गरिबी हटत नाहीये, कष्ट मेहनत करतोय पण तरीही घराकडे लक्ष्मी आकर्षित होत नाहीये, पैसा आलाच तर तो कुठल्या ना कुठल्या कारणाने निघून जातोय, पैसा टिकत नाही, घरात खूप क्लेश होतात, मनात एखादी इच्छा आहे पण ती पूर्ण होत नाहीये। बघा कितीही कठीण समस्या असेल, कितीही आर्थिक अडचण असेल, त्या प्रत्येक व्यक्तीने फक्त श्रावणातील गुरुवारी हा उपाय करा। तुम्हाला या गुरुवारी जर शक्य नसेल, सुतक असेल, मासिक धर्म असेल, तर अगदी तुम्ही पुढच्या गुरुवारी आता मी जो उपाय सांगणार आहे तो केला तरीही चालेल। बघा गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी 6च्या पुढे रात्री 9च्या आत तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता। यासाठी तुम्हाला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या अगोदर मी सांगते। एक छान मातीची पणती किंवा तुमच्याकडे कुठलाही एखादा दिवा असेल तो घ्यायचा आहे, थोडंसं तूप घ्यायचं आहे। यासोबत तुम्हाला 5 हळदीचे कुडे म्हणजे 5 हळकुंड घ्यायचे आहेत, 5 हळदीचे कुडे आणि त्याच्यासोबत एक लाल धागा। काय करायचं, या गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी जिथे आपण तुळशी माता ठेवलेली आहे, तुळशी वृंदावन तुमचं अंगणात असेल, घराच्या बाहेर असेल, कुठेही जिथे कुठे तुळशी वृंदावन असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। तुळशी वृंदावनाच्या समोर सगळ्यात पहिले तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुपाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला तिथे एक उदबत्ती म्हणजे अगरबत्ती तुळशीला ओवाळायची आहे आणि ती बाजूला लावायची, खूप जवळ लावायची नाही, थोडीशी बाजूला लांब लावायची अगरबत्ती, ठीक आहे। आता यानंतर आपण जो लाल धागा घेतलेला आहे लाल रंगाचा तो आपल्या समोर घ्यायचा आणि जे 5 हळदीचे कुडे म्हणजे 5 हळकुंड घेतलेले आहेत त्यातील एक हळकुंड त्या धाग्यामध्ये बांधायचं। एक हळकुंड धाग्यात बांधत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि आपली इच्छा। पुन्हा दुसरी गाठ मारायची, दुसऱ्या गाठीत दुसरं हळकुंड बांधायचं, पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आपली इच्छा सांगायची, एक वेळा व्यंकटेश स्तोत्र, पुन्हा तिसरं चौथं अशी 5च्या 5ही हळकुंड तुम्हाला त्या लाल धाग्यामध्ये बांधायची आहेत। 5ही हळकुंड लाल धाग्यामध्ये बांधायची आहेत। आता हळकुंडांची माळ तयार झाली, अभिमंत्रित केलेल्या हळकुंडांची माळ तयार झाली की तुळशीच्या बुडाला बांधायची आहे। समजा ही तुळस आहे, तुळशीचा हा खालचा भाग आहे आणि वरती ही पान आहे, तर खालचा हा बुडाचा जो भाग आहे त्याला 2-3 वेळा जेवढ्या वेळा शक्य तेवढ्या वेळा ते टर्न करा म्हणजे गोल फिरवा तो धागा आणि त्या बुडाला या 5 हळकुंडांचा धागा जो आहे तो व्यवस्थित घट्ट बांधा, ठीक आहे। इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तिथेच बसायचं आहे। तिथे बसल्यानंतर पुन्हा एकदा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुळशी मातेला सांगायची आहे। त्यासोबत तुम्हाला एक पिवळ्या रंगाचं कागद घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत पेन घ्यायचा आहे, कुठल्याही रंगाचा पेन घ्या। पिवळ्या रंगाच्या कागदावर तुमची जी इच्छा असेल ती लिहा। पैसा, नोकरी, कर्जमुक्ती, व्यापार, विवाह, प्रमोशन, जी काही तुमची इच्छा असेल ती त्या पिवळ्या रंगाच्या कागदावर लिहायची आहे आणि हा कागद तुम्हाला त्या तुळशीच्या जवळ जी माती आहे ती माती बाजूला करून त्या मातीत दाबायचा आहे। इच्छा लिहिलेला कागद तुम्हाला तुळशीच्या मातीत दाबायचा आहे। तुळशी मातेला पुन्हा एकदा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। इतकं करून झालं की त्याच्यानंतर बघा जे 5 हळकुंड आपण तुळशीला गुंडाळलेले आहेत
जशी तुमची इच्छा पूर्ण व्हायला लागेल. समजा तुम्ही नोकरीसाठी हा उपाय केलेला आहे. जर हा उपाय केला आणि त्याच्या 2 दिवसामध्ये तुम्हाला नोकरीचं लोकेशन भेटलं, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी गेलात, इंटरव्ह्यू जर तुमचं पास झालं, सिलेक्शन झालं, तर तुम्हाला पहिलं हळकुंड त्या धाग्याचं काढायचं आहे आणि तुळशीच्या मातीत दाबायचं आहे. त्यानंतर इंटरव्ह्यू नंतर जेव्हा पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी बोलवतील, पुन्हा काहीतरी ज्या पुढच्या प्रक्रिया आहेत त्या करण्यासाठी बोलवतील, तेव्हा दुसरं हळकुंड काढायचं, तुळशीच्या मातीत दाबायचं आणि त्याच्यानंतर त्या पुढच्या क्रियेला जायचं. पुन्हा जर तुम्हाला जॉईनिंग लेटर आलं किंवा जॉईनिंगसाठी काही फोन आले, अप्लाय आले, तर तुम्हाला तिसरं हळकुंड काढायचं आणि तुळशीच्या मातीत दाबायचं आहे. त्यानंतर जेव्हा तुम्हाला त्या ऑफिसमध्ये बोलवतील, तिथे गेल्यानंतर तुमचं म्हणजे सुरुवातीचे दिवस ट्रेनिंगचे असतात, तेव्हा तुम्हाला हे 4थं हळकुंड काढून त्याच्यामध्ये काढायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्या ट्रेनिंगसाठी जायचं आहे. आणि जेव्हा तुमचं सगळं कन्फर्म होईल, तेव्हा 5वं हळकुंड काढून तुम्हाला त्या तुळशीच्या मातीत दाबायचं आहे. समजा तुम्ही धनप्राप्तीसाठी हा उपाय करताय, पैसा आकर्षित करण्यासाठी हा उपाय करताय, तर काय करायचं, ही 5 हळकुंड तुम्ही बांधलेली आहेत अभिमंत्रित करून. जसा तुमच्याकडे पैशांचा फ्लो यायला सुरुवात होईल, जिथे काहीच नव्हतं, तिथे जर 2 दिवसात 4 दिवसात तुमच्याकडे थोडा 500 रुपये 1000 रुपये जरी आली, तर पहिलं हळकुंड काढा आणि त्या तुळशीच्या मातीत काढा. त्याच्यानंतर पुन्हा 4-5 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात तुमच्याकडे वाटते तुम्हाला की पुन्हा पैसा आलाय, न येणारा पैसा पुन्हा मला भेटलाय, तेव्हा दुसरं हळकुंड काढून तुळशीच्या मातीत दाबा. त्याच्यानंतर जशी जशी तुमची प्रगती व्हायला लागेल, जशी जशी तुमची प्रगती होत जाईल, तसं तुम्हाला एक एक हळकुंड, जसा पैसा येत जाईल तसं एक एक हळकुंड तुम्हाला त्या तुळशीच्या मातीत काढायचं आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की खरंच माझी इच्छा होती की मला 4 लाख मिळावे, खरंच माझी इच्छा होती मला 2 लाख रुपये मिळावे आणि खरंच माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे, त्यावेळेस लक्षात ठेवा, ही 5च्या 5ही हळकुंड तुमच्या त्या तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला काढायचे आहे. बघा, हा उपाय जो आहे तो धनप्राप्तीसाठी खूप खास आहे. जोपर्यंत ते हळदीचे पुढे तुळशीला बांधलेले असतील, तोपर्यंत मात्र रोज नित्य नियमाने 1 महिना, 4 महिने, 5 महिने, जेवढे महिने ती हळकुंडाची माळ तुळशीच्या समोर तुम्ही बांधलेली आहे, तर रोज तुम्हाला तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे. तुपाचा किंवा तेलाचा कुठलाही लावा, पण तुळशीच्या समोर दिवा लावायचा आहे आणि रोज तिथे आसन घालून बसून तुम्हाला 3 वेळा नित्य नियमाने व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. तुम्हाला सांगते, न येणारा पैसाही कसा येईल तुम्हाला कळणार नाही. पैशांचा फ्लो वाढत जाईल, पैसा आकर्षित होईल, खेचून येईल, ज्या काही आर्थिक समस्या आहेत ना त्या सुटत जातील आणि पैशांच्या ज्या सनसनी आहेत त्या कमी होऊन तुमच्या घरामध्ये धन, संपत्ती यामध्ये वाढ होईल. सर्व कठीण असणाऱ्या इच्छा ज्या आहेत त्या सुद्धा या उपायाने पूर्ण होतील आणि ज्यांना विशेष करून कर्जमुक्तीसाठी किंवा पैसा येण्यासाठी करायचा आहे, तर त्यांच्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. बघा, तुळशी माता, जिला भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी म्हटलं जातं, तर हळकुंड हे भगवान श्रीहरी विष्णू आणि तुळशीला किंवा प्रत्येक माता लक्ष्मीला विशेष प्रिय असतं. जसं तुम्ही अभिमंत्रित करून हे हळकुंड त्या तुळशीला बांधाल आणि जेव्हा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं, म्हणजे जो आर्थिक प्रगती करणारा जो सर्वात मोठा मंत्र आहे व्यंकटेश स्तोत्र, जेव्हा तुम्ही त्याचं पठण कराल, तेव्हा नकळत तुमच्याकडे लक्ष्मी खेचून येईल, पैशांच्या अडचणी दूर होतील, कर्जातून मुक्तता होईल, कुणी घेतलेला पैसा असेल तो रिटर्न येईल. बघा, हा तांत्रिक शास्त्रातील अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो इच्छाप्राप्तीसाठी आणि तुम्ही पैसा येण्यासाठी करू शकता. फक्त 1 गुरुवारी करून बघा, काहीच दिवसात या उपायाचा जो अनुभव आहे तो स्वतःच घेऊन बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.